दिवाळीसाठी नवीन प्रकारच्या पणत्या. आपण म्हणाल ह्या कसल्या पणत्या? पण मी खूप विचार केला. इथे US मध्ये सर्व पणत्या कॅन्डलमध्ये घालून मिळतात आणि मला दिवाळीत कॅन्डल यूज करायची नव्हती, मेणबत्ती. मला हवं होतं की जसं आपण पारंपरिकरित्या दिवे लावतो तसे तेलाचा दिवा घरात लावावा दिवाळीसाठी. म्हणून मी विचार केला हे कसं करू. खूप दिवस विचार केला. तेवढ्यात मला स्ट्राईक झालं की डॉलर ट्रीमध्ये हे चार चार बाऊल मिळतात जे $1.25 मिळतात आणि तिथे तेलही मिळतं. ऑफकोर्स आपण ते तेल खाणार नाही किंवा आपण ते तेल खात नाही, पण दिवा लावण्यासाठी ते तेल आपण वापरू शकतो कारण ते फारच स्वस्त असतं. हे ही 2-3 थिंग्स मी डॉलर ट्रीमधून आणली. एक म्हणजे हे काचेचे बाऊल आणि दुसरं ते तेल. ओके. ते आणल्यानंतर मग मी जी वात आणलेली इंडियातून, ज्या वाती आणलेल्या किंवा कापूस आणलेला त्याच्या वाती बनवल्या आणि मग एक दिवशी म्हटलं बघूया, थोडी एक्सपेरिमेंट करूया आणि हे दिवे टिकतील का किंवा राहतील का. तेल मी दिव्यासाठी ऑलरेडी वापरत होते म्हणून मला माहिती होतं की तेलाचा प्रॉब्लेम येणार नाही, पण काचेच्या बाऊलमध्ये ती वात किती वेळ राहील किंवा पेटेल ही मला शंका होती. म्हणून मी काय केलं की एक दिवस या बाऊलमध्ये थोडंसं तेल घातलं आणि आपली वात त्या तेलात चांगली भिजवली आणि मग ती त्या काचेच्या बाऊलवर अशी तरंगत ठेवली. थोडी प्रेस केली आणि जरा आडवी केली की ती वात राहील आणि मग ती पेटवली. काल पेटवली आणि बघितलं की ती राहते का. तर तासनतास म्हणजे अक्षरशः 5 ते 6 तास जास्त तेल न वापरता ती वात तशीच्या तशी लवलवत राहिली. म्हणून जर तुम्हाला असं करायचं असेल की एका सोप्या स्वस्त पद्धतीत आपले तेलाचे दिवाळीसाठी लावायचे असतील आणि ती कॅन्डल वापरायची नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. फारच कन्व्हिनियंट यूज ऑफ तेल, कारण ते तेल जास्त वापरत नाही ही वात आणि अक्षरशः 5 ते 6 तास जशीच्या तशी राहते. ती काचेची बाऊल चांगली टिकतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही, ना ती तापतात ना काही होत, पण मस्त दिवा राहतो. तर जर तुम्हाला हे वापरायचं असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि आपली दिवाळी आनंदमयी, स्वस्त आणि मस्त प्रकारे करू शकता. जरूर ट्राय करा आणि मला सांगा की ही ट्रिक तुमच्यासाठी कशी उपयोगी पडली आणि तुमचे काही अनुभव असतील तर, किंवा काही प्रश्न असले तरी तुम्ही मला विचारू शकता आणि मी तुम्हाला गाईड करू शकते. थँक्यू.